आपण भाजपालाच मतदान करावं असेल तर या वेळेला भाजपा सोडून दुसऱ्याकडे मतदान करणार आपण काय म्हणणार यावर? मी 35 वर्षापासून मी भाजपशी जोडलेलं करू, परंतु आता भाजप पक्ष हा मूळ विचारधारेपासून दूर झाला आणि जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अक्षरशः वेग पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे माझा रोष होता. मी वेळोवेळी तो व्यक्त केला, परंतु त्यात सुधारणा झाली नाही. शेवटी मी बाजूला व्हायचं ठरलं. माध्यमिक सदस्याचा राजीनामा दिला. विरोधी पक्षवाल्यांनी विनंती केली, मला सांगितलं की तुम्ही उमेदवारी केली तर आम्ही सर्वजण तुम्हाला एक मुख्य पाठिंबा देऊ. आणि त्यातून मी उमेदवारी करायचं ठरवलं. त्यावेळेला मी सांगितलं की माझ्याकडे पैसे आणि मी अपूर्णपणे केले. तर जनतेनेच सांगितलं की तुम्ही आमच्या गावात काहीच पाहिजे नाही, आम्ही पूर्ण गाव सांभाळली. त्या भरोशावर मी उभा राहिलो. बरं, गावागावातनं आपल्याला मदत केली जाते, आर्थिक मदत देखील दिली जाते, तर या मदतीवरून आपण काय म्हणणार? या मदतीने एकच लक्षात येते, तुम्ही जनतेच्या मनातला उमेदवार, जनाधार असलेला उमेदवार, की ज्या वेळेला आपण म्हणतो तन मन धनाने आम्हाला पाठिंबा द्या, तर तनने देतो, मनाने देतो, पण धनाने कोणी पाठिंबा देत नाही. हे तन मन धनाने पाठिंबा देणारे लोक हे मनापासून चांगली झालेले असतात. त्याच्यामुळे मी जनतेच्या मनातलं उमेदवार हेच लक्षात येतं. आपल्याला काय वाटून राहिलं आता याच्यामध्ये की आपला विजय किती मतांनी होणार आणि कसा होणार? आणि मतांनी किती होणार हे मी नाही सांगू शकत. तर मी आकडे पण नक्कीच तज्ञ नाही, परंतु विजय 100% होणार.